माझ्या प्रिय भावंडांनो, सविनय जय भीम. नमनाला घडाभर तेल वायाला घालवण्यापेक्षा आज मी डायरेक्ट गोष्टीला सुरुवात करतो. तर गोष्ट अशी आहे की एक गाव असतं आणि गावामध्ये 3 बेवडे असतात. आता अनेक गावात त्याच्यापेक्षा जास्त बेवडे असतात, पण गोष्टीत 3 आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, बेवडे म्हणजे दिवसभर काय ना काहीतरी करून संध्याकाळच्या क्वार्टरची कशीही सोय करतात. तर हे तिघेजण दिवसभर काय ना काहीतरी उलटा पालटे गोष्टी करायच्या आणि संध्याकाळची सोय करायची. आणि नेमका आज ज्या दिवशी घटना घडते त्या दिवशी त्यांनी क्वार्टर वगैरे आणलेले तिघांच्या, आणि गावाबाहेर एक विस्तीर्ण असं वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाखाली हे बसलेले आहेत आणि पेग सुरू झालेले, पेगवर पेग चालू. आणि त्याच दिवशी नेमकी पौर्णिमा असते आणि एक बेवडा दारू पिता पिता झाडातनं वर बघतो तर त्याला पूर्ण चंद्र उगवलेला दिसतो आणि मग तो सहकार्यांना म्हणतो, अरे क्या बात है यार, देखो क्या चांद है यार, पूर्ण चंद्र आकाशात आहे. बाकीचे बेवडे बघतात. त्यातला एक बेवडा बोलतो, अरे हे तर काहीच नाही, ही बाजूला नदी वाहते ना, या नदीच्या संथ पात्रामध्ये चंद्राची जे प्रतिबिंब पडलेलं आहे ते बघायला तर काय मजा येते म्हणे. तर लगेच ते काय म्हणतात, बघायचं काय प्रतिबिंब? तर मग म्हटले, होय चला मग. आणि तोपर्यंत त्यांच्या क्वार्टर बिटर संपलेले असतात आणि ते नदीकडे जातात. नदीच्या काठावर येतात तर खाली संथ असं नदीचं पात्र वाहत असतं आणि त्या संथ पात्रामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आणि तो नजारा बघितल्यानंतर ते अगोदरच पिलेले आहेत. मला क्या बात आहे, किती सुंदर दृश्य आहे. आणि यासारखं सौंदर्य जगात नाही. तेवढ्यात एका बेवड्याचं लक्ष जातं. तर बोलतो, अरे नदीच्या त्या डोहामध्ये, त्या संत पात्रामध्ये एक होडी दिसते आहे, ती बघितली तुम्ही? म्हटले, हा. अरे हो, होडी आहे. तर म्हणाले, अरे लांबून काय बघायचं म्हणे, आपण आतमध्ये नदीच्या पात्रात उतरूया आणि त्या होडीमधनं या पौर्णिमेच्या रात्रीचं जे काय सौंदर्य आहे ते आपण त्याचा आस्वाद घेऊ आपण. तर ते म्हटलं ठीक आहे. आता त्यातले एकाला जास्त झालेली असते. तो बोलतो की तुम्हाला दोघांना जायचंय, जावा, माझी काही ताकद नाही, मला एकदमच म्हणजे फुलटू झालेला आहे तो. आणि त्याच्यानंतर तो बोलतो, मी इथं झोपतो, तुम्ही जा. आता हे दोघे जण जातात. होडी असते, होडीमध्ये चढतात, वल्लव असतात आणि चालू करतात, गाणी सुरू करतात, कविता सुरू करतात की किती सुंदर हा प्रवास आहे, काय हे सौंदर्य आहे, काय हा चंद्र आहे, काय हा निसर्ग आहे, काय हे पाणी आहे, किती सुंदर हा प्रवास आहे. रात्रभर त्या सौंदर्याचं वर्णन, आनंदाच्या ओकळ्या आणि गाणी आणि एकदम रोमॅन्टिक वातावरणामध्ये हे लोक रात्रभर ते त्यांचा प्रवास चालू आहे. पहाट होते आणि ते पहाटेला थंड वारा सुटतो. तर ते काठावर जे बेवडं पडलेलं असतं त्याला त्या थंडीमुळे जाग येते आणि तो उठतो आणि त्या बघतात तो त्यांचं वल्लवणं वगैरे, ते सगळे गाणे बिणी. तर तो हसतो, जोऱ्यानं मोठ्यानं हसतो. तर ते 2 जे बेवडे आतमध्ये असतात ते बोलते, अरे काठावर उभा राहून हसतो काय म्हणे, काय मजा आहे म्हणे या प्रवासाची आणि काय सुंदर आहे, हा अनुभव एकदम अलग आहे, हटके. तर तो आणखी जोरात हसतो, काठावरचा बेवडा आणखी जोरात हसतो. तर अरे काय मूर्खपणा जर काय हसतो आम्हाला तू? तर तो बोलतो, तुम्ही काय करता आहात? तर ते म्हणतात, आम्ही प्रवास करतो आहोत, आम्ही सौंदर्याचा आस्वाद घेत आहोत. तर म्हटले, प्रवास करता आहात? तर म्हटले, हो. पण म्हटले, तुम्ही ते होडी जी आहे ना, तिचा जो दोर आहे ना, तो काठाला बांधलेला आहे, तो तुम्ही सोडलेलाच नाही,
तुमचा प्रवास एकाच जागेवर चालू आहे आणि तुमचं सगळं रोमॅन्टिक कार्यक्रम एकाच ठिकाणी चालू आहे. मित्र, आपलं नेमकं काय झालेलं आहे, आपल्या चळवळीचं काय झालेलं आहे, मी या कथेचा बोध तुम्हाला सांगणार नाही. पण तुम्हाला हा बोध नेमका काय झाला ते मला सांगायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की नदीला जी होडी बांधलेली आहे काठाला, ती सोडलेली नाही आहे. याचा अर्थ काय तेवढा मला समजून सांगा. जय भीम.